नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि खरीप हंगामामध्ये सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या ती म्हणजे तण समस्या। अगदी वर्षभर वाढणारं हे तण, या तणाचं नियंत्रण कसं करायचं आणि त्याची उपाययोजना काय करायची, या संदर्भात आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे खरीप हंगामामध्ये तण व्यवस्थापन। आणि या विषयाच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर आनंद गोरे सर, प्रभारी अधिकारी सेंद्रिय संशोधन केंद्र वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, जिल्हा परभणी। नमस्कार सर। नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। सर, आता आपण बघतोय सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि शेतकऱ्यांना सतत भेडसावणारी समस्या म्हणजे तण। आता हे तण म्हणजे नेमकं काय आणि तणाची वैशिष्ट्ये काय आहेत? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे। तण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला नको तिथे वाढणारी, नको असलेली वनस्पती, आणि विशेष करून ही जी वनस्पती आहे ती आपल्या पिकांना त्या ठिकाणी विविध निविष्ठांसाठी स्पर्धा करत असते। तसेच ती पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम घडून आणत असते आणि ती पिकांना हानिकारक ठरते। अशा वनस्पतीला आपण तण म्हणून संबोधत असतो। सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या तणांची काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत, जसे की त्याचं बीजोत्पादन हे अधिक मोठ्या प्रमाणावर असतात। म्हणजे त्याचं एका तणाच्या झाडापासून जवळजवळ उदाहरण आपण जर घेतलं तर गाजर गवतापासून 25,000 बियाणे तयार होतात। कोरडूसारख्या तणापासून 1 लाख ते 1.5 लाख बियाणे, म्हणजे बीजोत्पादन अधिक असतं। तसेच त्यांच्या बियाण्याला विशिष्ट आकार आणि काही महत्त्वाचे वैशिष्ट्य असतात, जसं छत्री असते किंवा काटे असतात। मग ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचा प्रचार किंवा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो। याशिवाय ते विपरीत परिस्थितीमध्ये, हवामानाची किंवा जमिनीमध्ये ओलावा नसतानाही ते उगवून येऊ शकतात आणि ते वाढ करतात। तर अशा प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांमुळे तणांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो आणि विपरीत परिस्थितीमध्येही त्यांची उगवण आणि वाढ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते। आता हे जे काही तण आहे हे जेव्हा आतोनात शेतामध्ये वाढतं तर उत्पादनामध्ये बरीच घट येते। किती प्रमाणामध्ये ही घट असते? आता तणांच्या मार्फत काय होतं की आपल्या ज्या पिकांना अन्नद्रव्य आणि जमिनीतील ओलावा या सगळ्या बाबींसाठी त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होते आणि यामुळं उत्पादनावर त्या ठिकाणी पिकांचा परिणाम होतो। आणि मग यामुळं पिकाच्या उत्पादनामध्ये 15% ते थेट 89 ते 90% घट झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। आता जी वेगवेगळी पिकं आहेत तर त्या प्रत्येक पिकांच्या बाबतीतलं हे जे काही घट आहे ती वेगवेगळी, तर ती किती प्रमाणामध्ये? नाही, अगदी बरोबर आहे। आपण पाहतो की खरीप हंगामामध्ये कमी कालावधीचे मूग, उडीद यासारखे पिकं आहेत। मध्यम कालावधीमध्ये आपण घेणारी सोयाबीन किंवा ज्वारीसारखे पीक आहे, किंवा तुरीसारखे किंवा कपाशीसारखे हे अधिक जास्त कालावधीचे जे पिकं आहेत। तर अशा वेगवेगळ्या कालावधीच्या पिकांमध्ये जी उत्पादनामध्ये घट येते ती 15% ते 35% आपल्याला मूग, उडीद आणि बाजरीसारख्या पिकांमध्ये येते। 15 ते 45% आपल्याला ज्वारी, सोयाबीन यासारख्या पिकांमध्ये दिसून येते आणि 15% ते 60% तूर सारख्या पिकामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते। तर कपाशीसारख्या पिकामध्ये आपण जर बघितलं तर ती थेट 12% ते 89 ते 90% उत्पादनामध्ये घट घडवून आणण्याचं काम या तणांच्या स्पर्धेमुळे त्या ठिकाणी होत असते। तण जे आहे ते नेहमी पिकाला स्पर्धा करतो। होय। आणि पीक आणि तण स्पर्धेचा जो कालावधी आहे तो अतिशय संवेदनशील मानला जातो। निश्चित किती असतो कालावधी? नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो कालावधी आहे हा लक्षात घेऊनच आपल्याला तण व्यवस्थापन किंवा तण नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे। आता या कालावधीमध्ये एकदा तणांच्या माध्यमातून निर्माण झालेली स्पर्धा आणि उत्पादनात होणारी घट ती पुढील कालावधीमध्ये तणांचं नियंत्रण करूनही आपण भरून काढू शकत नाही। म्हणून या कालावधीला आपण संबोधत असतो की पीक तण स्पर्धेचा कालावधी। आणि हा जो कालावधी आहे तो उदाहरणार्थ आपण मूग, उडीद किंवा ज्वारीसारख्या पिकांमध्ये घेतला तर त्याचा वाढीचा जो एकूण कालावधी असतो त्या कालावधीचा पहिला 1/3 भाग असतो प्रत्येक पिकांमध्ये,
आणि मूग उडीद किंवा ज्वारीसारख्या पिकांमध्ये हा पहिल्या 30 ते 35 दिवसापर्यंत असतो. ज्वारी सोयाबीनसारख्या पिकांमध्ये तो 15 दिवसापासून ते 40 ते 45 दिवसापर्यंत असतो. तुरीसारख्या पिकामध्ये तो 60 दिवसापर्यंत असतो. आणि या सगळ्या उदाहरणार्थ पेरसाळ पिकामध्ये हा संपूर्ण कालावधी त्या ठिकाणी असतो. तर म्हणून या प्रत्येक पिकामध्ये सुरुवातीचा 1/3 वाढीचा कालावधी जो आहे तो आपल्याला पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणून त्या ठिकाणी बघणं आणि त्या कालावधीमध्ये तणांचं प्रभावी नियंत्रण किंवा व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की किडींमुळं किंवा रोगांमुळं होणारं जे नुकसान आहे ते डोळ्यांनी दिसतं शेतकरी बंधू भगिनींना, आणि मग किडींचं किंवा रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आग्रही भूमिका घेत असतो. परंतु तणांमुळं होणारं नुकसान हे डोळ्यांनी दिसणार नसतं. आणि त्यामुळं काय होतं की आता एक साधं उदाहरण असं आहे की आपण सर्वसाधारण जर बघितलं तर एका तणाचं जर झाड घेतलं तर त्याच्यामध्ये 1% ते 3% नत्र असतं, 0.5% स्फुरद असतं आणि 1.5 ते 5% पालाश असतो. म्हणजे एवढं अन्नद्रव्य हे ते तणाचं एक झाड आहे ते जमिनीतून शोषून घेतं आणि पिकांना स्पर्धा करतं. यानंतर यांचा पर्णोत्सर्जन गुणांक जो आहे, ज्याला ट्रान्सपिरेशन कोएफिशियंट आपण म्हणतो, हा पिकांपेक्षा 4 पट अधिक आहे. आणि पिकाच्या एका झाडाला जेवढं पाणी लागतं त्याच्या 3 पट अधिक पाणी जे आहे ते आपल्याला तणाच्या एका झाडाला लागतं. आता जखमजुडीसारखं जर तण आपण घेतलं तर त्याचा पर्णोत्सर्जन गुणांक हा 1200 आहे आणि सर्वसाधारण पिकांचा तो 400 ते 600च्या दरम्यान आहे. म्हणजे 4 पट अधिक गुणांक आहे आणि 3 पट अधिक पाणी ते एक तणाचं जे झाड आहे ते जमिनीतून शोषून घेतं. याशिवाय हे नुकसान तर झालं म्हणजे जमिनीतलं अन्नद्रव्य शोषून घेणे, ओलावा शोषून घेणे आणि पिकांना त्याची कमतरता भासणे किंवा पिकांसाठी स्पर्धा निर्माण करणे. याबरोबरच कीड आणि रोगांना आश्रय देण्याचं काम या तणांच्या माध्यमातून होतं. अनेक किडींना आणि रोगांना आश्रय देण्याचं काम तणांच्याकडनं होतं. याशिवाय आपल्या यांची जी तणांचं बियाणं आपल्या पिकाच्या उत्पादनाच्या जे काही उत्पादन येतं त्यामध्ये मिसळल्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. त्यानंतर पशुधन आणि मानवांना जे काही आपण काम करत असतो त्यांना वेगवेगळे आजार जे होतात, श्वसनाचे विकार आहेत, त्वचा रोग आहेत, यासारखे आजार त्या ठिकाणी होतात. वेगवेगळ्या ॲलर्जीज त्या ठिकाणी होतात. याशिवाय त्या जागेची जी किंमत आहे, शेताची किंमत कमी होते. याशिवाय पाण्याची जी चाऱ्या असतात त्यांची वहन क्षमता त्या ठिकाणी कमी होते. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ह्या नुकसान ठरणाऱ्या आहेत आपल्या शेती क्षेत्राला. परंतु ह्या गोष्टी आपल्याला काळजी जर आपण घेतली तर हे नुकसान आपण टाळू शकतो आणि तणांचा वापर आपण अधिक चांगल्यासाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे त्याचे काही फायदे पण आहेत, जसं की त्यापासून आपण अन्नद्रव्य मिळवू शकतो. त्यांना जर त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत निर्मिती केली किंवा त्याचा आच्छादन म्हणून वापर केला किंवा आपण या तणांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपण काय करू शकतो की हे काढलेलं जे तण आहे या तणांच्या माध्यमातून आपण उदाहरणार्थ जर आपण काही जखमजुडीसारखं तण घेतलं तर ते काही औषधी गुणधर्म असलेलं तण आहे. त्याचा उपयोग आपल्याला औषधोपचारासाठी सुद्धा त्या ठिकाणी करता येतो. परंतु त्याचा उपयोग कसा करायचा हे पूर्णतः आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींवर त्या ठिकाणी ठरवलं जातं. आता खरीप हंगामामध्ये तणांचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त असलेला आपल्याला दिसून येतो, तर त्याची कारणं काय आहेत? नाही, अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे की खरीप हंगामामध्ये आपण पाहतो की पोषक वातावरण असतं, सततचा पाऊस आहे आणि सर्व जी महत्त्वाची पिकं आहेत आपली कपाशी असेल, सोयाबीन असेल, हळदीसारखं ज्याला आपण अधिक खते देतो ते पीक असेल, ऊस असेल, ह्या सगळे पिकं आपण महत्त्वाची या हंगामात घेत असतो. सततचा पडणारा पाऊस, दिलेली खते आणि हे सगळं पोषक वातावरणामुळे. याशिवाय बऱ्याच वेळेला आपल्याला वेळेवर खुरपणी असेल, निंदणी असेल, त्यांचं नियंत्रण करता येत नाही. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तणांची जी वाढ आहे ही खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि जलद गतीने झालेली आपल्याला दिसून येते. तणांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या पद्धतीवर किंवा वेगवेगळ्या गुणांवर अवलंबून असतं. जसं आपण त्याचा जो जीवनक्रम आहे की जसं आपण एका हंगामात किंवा एका वर्षात येणारी जी तण आहेत त्याला आपण वार्षिक तणे असं संबोधत असतो. दुधीसारखं तण आहे किंवा घोळसारखं तण आहे. याशिवाय आपण जे तण आपल्या वाढीसाठी 2 वर्षाचा कालावधी घेतो त्याला आपण द्विवार्षिक तण असे संबोधत असतो. आणि उदाहरणार्थ जंगली गाजर आहे की पहिल्या वर्षी त्याची कायिक वाढ होते आणि दुसऱ्या वर्षी पुनरुत्पादक वाढ त्या ठिकाणी होत असते. म्हणजे बियाणं तयार होण्याचं काम दुसऱ्या वर्षी होतं. आणि बहुवार्षिक तणे जसं की हराळी आहे, हरळीसारखं तण हे 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी घेत असतं. म्हणून याशिवाय आपण जी पानांच्या आकारावरून रुंद पानांची तणं जसं की घोळ आहे, माठ आहे, ही रुंद पानांची तणे झाली. याशिवाय आपण गवतवर्गीय तणे दुसरा प्रकार जो आहे की ज्याच्यामध्ये लांब पानांची तणे जी आहेत ती गवतवर्गीय किंवा एकदलवर्गीय तणे आपण असं त्या ठिकाणी त्यांना संबोधत असतो. ज्याच्यामध्ये हरळी आहे,
शिपी आहे, लोणा आहे, तर ही सगळी जी आहेत ही लांब पानाची किंवा गवतवर्गीय तणे म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी संबोधत असतो. तण नियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत, तर होय. त्या कोणकोणत्या आहेत? आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तण नियंत्रण ही जी संकल्पना आहे ती आता आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे तण नियंत्रणापासून तण व्यवस्थापनाकडे आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आणि तण नियंत्रण करण्यापेक्षा शेतकरी बंधू भगिनींनी तण व्यवस्थापन कसं करावं ही बाब त्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्या पर्यावरणाचा तण हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी येण्याचा, जगण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे आणि यामुळेच आपली जैवविविधता ही टिकून राहते. म्हणून फक्त एकच आहे की शेती क्षेत्रामध्ये जिथं आपल्याला महत्त्वाची पिकं घ्यायची अशा क्षेत्रामध्ये आपल्याला या तणांचा प्रतिबंध त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून पहिला भाग आहे प्रतिबंधात्मक उपाय. यामध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की बाबा तुम्ही तणांच्या सहित असलेलं पिकांचं बियाणं त्या ठिकाणी वापरू नये. म्हणजेच प्रमाणित तण बियाणे विरहित असलेलं शुद्ध दर्जेदार असं बियाणं वापरावं पेरणीसाठी. याशिवाय असं शेणखत वापरावं की ज्या ठिकाणी आपल्याला तणांचं बियाणं नाही आहे, किंवा असं शेणखत वापरावं की जे पूर्णपणे कुजलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तणांचं बियाणं जरी असेल तरी त्याची उगवून येण्याची क्षमता कमी झालेली असेल. याशिवाय पाण्याच्या चाऱ्या स्वच्छ कराव्यात. तण फुलावर येण्यापूर्वी त्याचं निर्मूलन किंवा ते काढून टाकावे. याशिवाय आपल्या ज्या ज्या काही विहिरीपासच्या जागा आहेत की जिथं तण आहे त्या स्वच्छ ठेवाव्यात. पाण्याच्या चाऱ्या तणमुक्त ठेवाव्यात. तण बाधित क्षेत्रापासून तणमुक्त क्षेत्राकडे येणारे जनावरे असतील, पशुधन असेल किंवा अवजारांचा वापर असेल तो आपण त्या ठिकाणी थांबवला पाहिजे किंवा स्वच्छता करूनच अशी अवजारं किंवा यंत्रसामग्री त्या ठिकाणी वापरली पाहिजे. याशिवाय वेळेवर त्या ठिकाणी पेरणी करणे आणि खत आणि पाणी देण्याच्या योग्य पद्धती ह्या सगळ्या प्रतिबंधात्मक उपायामध्ये या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि यानंतरचा जो प्रकार आहे तो निवारणात्मक, म्हणजे तणांची उगवण झाल्यानंतर आपल्याला करावयाची उपाययोजना. निवारणात्मक पद्धतीमध्ये तण उगवून आल्यानंतर घ्यावयाच्या ज्या काही काळजी किंवा पद्धती आहेत त्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. यामध्ये पहिली जी आहे मशागतीय पद्धत, दुसरी कायिक किंवा यांत्रिक पद्धत, तिसरी जैविक आणि चौथी रासायनिक आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती आहे एकात्मिक तण व्यवस्थापनाची पद्धत. या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या निवारणात्मक पद्धतीमध्ये येतात आणि आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला यापैकी कुठल्याही एका पद्धतीनं तण व्यवस्थापन किंवा तण नियंत्रण त्या ठिकाणी करता येतं. तुम्ही आत्ताच बोलला की तणनाशक, तर तणनाशक म्हणजे काय? हो, तणनाशक सांगण्यापूर्वी मला एकच मिनिटात सांगायचे की मशागतीय पद्धतीमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं पीक उत्पादन घ्यायचं. त्याच्यामध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत सगळ्या बाबी ज्या आहेत त्या शिफारशीनुसार करायच्यात. म्हणजे वेळेवर पेरणी, योग्य अंतरावर व खोलीवर पेरणी, जेणेकरून त्यांना न उगवून यायला आणि वाढीला त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. लागवडीचं अंतर, एकरी झाडांची योग्य संख्या, योग्य पद्धतीनं फक्त पिकांच्या ओळीतच खते देणे, ठिबक सिंचनासारख्या योग्य केवळ पिकांनाच कसं पाणी उपलब्ध होईल अशा पद्धती वापरणे, ह्या झाल्या मशागतीय पद्धत. त्याच्यानंतर यांत्रिक आणि कायिक पद्धतीमध्ये कोळपणी, खुरपणी यांचा आपल्या पद्धतींचा समावेश होतो. याच्यामध्ये तणांची छाटणी, बऱ्याच ठिकाणी तण जाळण्याचं सुद्धा पद्धत त्या ठिकाणी वापरल्या जाते. तिसरी पद्धत आहे जैविक, म्हणजे यामध्ये आपण जे एक नैसर्गिक जीव आहेत ज्याच्यामध्ये कीटक असतील किंवा बुरशी असतील यांचा वापर आपण नैसर्गिकरित्या त्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी अवलंब किंवा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण स्टायलोहेमाटा किंवा तरोटासारखं जी वनस्पती आहे ती आपण इतर तण उगवून येऊ नये म्हणून हे बियाणं पावसाळ्याच्या सुरुवातीला फेकत असतो. किंवा झायगोग्रामा बिटल, मेक्सिकन भुंगे, गाजर गवताच्या नियंत्रणासाठी वापरतो. या पद्धतीला आपण जैविक पद्धत म्हणतो. यानंतरची आहे ती रासायनिक पद्धत. यामध्ये आपण तणनाशकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. तणांची वाढ रोखणे किंवा तणांना समूळ नष्ट करण्यासाठी जी रसायने वापरतो त्याला आपण तणनाशके म्हणून संबोधत असतो. आणि 2 किंवा अधिक पद्धतींचा एकत्रित वापर आपण जर केला तर त्या पद्धतीला आपण एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत म्हणतो. यामध्ये आपण तणनाशकांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून तणनाशके आणि त्याच्या जोडीला इतर कायिक किंवा मशागती पद्धत यांचा समतोल पद्धतीनं आपण अवलंब करतो. त्याला आपण एकात्मिक तण व्यवस्थापन असं त्या ठिकाणी संबोधत असतो. आता ही तणनाशके वापरण्याचे फायदे काय आहेत? हो, आता तणनाशके वापरण्याचे फायदे असे आहेत की बऱ्याच वेळेला आपण पाहतो की हवामानाची विपरीतता असेल की बऱ्याच वेळेला आपण वेळेवर खुरपणी कोळपणी करू शकत नाही, मजुरांची कमतरता किंवा मजुरांची वाढते दर, अशा वेळेला आपण तणनाशकांच्या पद्धतीनं तणांचं नियंत्रण कार्यक्षमरित्या आणि कमी खर्चामध्ये आणि योग्य वेळेवर त्या ठिकाणी करू शकतो. आता ही जी काही तणनाशक आहेत त्याचा वापर का आणि कशासाठी करायचं? नाही, बऱ्याच वेळेला काय होतं की काही जी तणं आहेत ती कोळपणी किंवा खुरपणीने
बंदोबस्त त्यांचा करता येऊ शकत नाही. अशा वेळेला आपण जर त्या ठिकाणी आंतरप्रवाही तणनाशकांचा आणि गरजेनुसार काही ठिकाणी स्पर्शजन्य तणनाशकांचा जर वापर केला तर आपल्याला अशा तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येतं. घातक तणं जी आहेत, हराळीसारखं असेल किंवा गाजरगवतासारखं असेल, या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि बऱ्याच वेळेला हवामानाची विपरीतता असते. अशा वेळेला आपण नंतर कोळपणी खुरपणी करण्यापेक्षा जर आपण उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केला तर भविष्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव आणि पीक तण संवेदनशील कालावधी आहे सुरुवातीचा, जो जवळ साधारणतः 15 ते 40 दिवसापर्यंत, तो आपल्याला तणमुक्त ठेवण्यात तणनाशकांमुळे मदत होते आणि त्याचा फायदा आपल्या पिकांना मोठ्या प्रमाणावर होतो. तणनाशकांचे प्रकार कोणकोणते? तणनाशकांचे जे प्रकार आहेत ते त्याच्या वापरण्याच्या वेळेनुसार आहे की पेरणीपूर्व तणनाशके, जे की आपण पिकाची पेरणी होण्यापूर्वी एकसमानपणे लागवड करण्यासाठी तयार केलेल्या जमिनीवर फवारणे आणि ते जमिनीमध्ये मिसळून घेणे, याच्यामध्ये फ्लूक्लोरेलिनसारखं तणनाशक वापरतो. दुसरा प्रकार आहे उगवणपूर्व तणनाशके, म्हणजे पिकांची पेरणी केल्यानंतर परंतु पीक आणि तणे उगवण्यापूर्वी जी तणनाशके आपण एकसमानपणे जमिनीत ओल असताना फवारणी करतो त्यांना उगवणपूर्व तणनाशके म्हणतो. याचे उदाहरण आहे पेंडेमेथिलिनसारखं तणनाशक किंवा ऑक्झिफ्लोरफेनसारखं तणनाशक. यानंतर उगवण पश्चात तणनाशके, म्हणजे पीक आणि तणे या दोघांचीही उगवण झाल्यानंतर, म्हणजे उभ्या पिकामध्ये जी तणनाशके वापरतो त्याला आपण उगवण पश्चात तणनाशके असे म्हणत असतो. याच्यामध्ये इमॅझिथिफायर असेल किंवा 2,4-D सारखे तणनाशक आहेत, याचा वापर आपण करत असतो. आणि ही जी तणनाशके आहेत ही पिकांची वाढीची जी अवस्था आहे ती 2 ते 4 पानांच्या अवस्थेमध्येच करणं किंवा सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आजच्या कार्यक्रमाचा की हो. तण नियंत्रण. हो, तर हे तण नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल? नाही, तण नियंत्रण आपण आता रसायनांचा वापर करून किंवा काही पद्धतींचा वापर करून, कोळपणी खुरपणी किंवा जैविक पद्धतीचा वापर करूनही आपण ते त्या ठिकाणी करत असतो. आता उदाहरण आपण काही पिकांचं जर घेतलं तर उदाहरणार्थ आपण तुरीसारखं पीक घेतलं तर आपण तुरीसारख्या पिकामध्ये पेंडेमेथिलिनसारखं तणनाशक आणि त्याच्या जोडीला एक खुरपणी 6 आठवड्यानंतर त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता सोयाबीन, ऊस, कापूस आणि तूर, जर यांचं आपल्याला तण व्यवस्थापन करायचं किंवा नियंत्रण करायचं तर कशा पद्धतीने करता? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपण 2 पद्धतीनं तणांचं व्यवस्थापन करू शकतो. एक म्हणजे काही पद्धतीमध्ये पीक जे आहे ते 21 ते 45 दिवसामध्ये आपल्याला गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या किंवा गरजेनुसार 1 ते 2 कोळपण्या आपण त्या ठिकाणी करून तणांचं बंदोबस्त करू शकतो. आणि एकात्मिक पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो की उगवणपूर्व तणनाशक, उदाहरणार्थ पेंडेमेथिलिन आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते एकरी 1 लिटर आहे की पेरणी केल्यानंतर परंतु पीक आणि तण उगवण्यापूर्वी पेरणी केलेल्या क्षेत्रावर फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलच्या साहाय्यानं त्याची फवारणी करायची. आणि ही फवारणी करत असताना 48 तासाच्या आत पेरणीनंतर ही फवारणी होणं गरजेचं आहे. किंवा डायक्लोसोलाम नावाचं एक दुसरं तणनाशक आहे, त्याचं प्रमाण आहे एकरी 12 ग्रॅम. हे 12 ग्रॅम तणनाशक आपल्याला 1 एकर क्षेत्रावर एकसमानपणे फवारायचं आहे आणि याची फवारणी जी आहे ती पीक आणि तण उगवण्यापूर्वी जमिनीत ओल असताना होणं गरजेचे आहे. किंवा दुसरा प्रकार आहे की काही शेतकरी बंधू भगिनींची पेरणी झालेली असेल आणि त्यांचं पीक उगवून आलेलं असेल तर अशा शेतकरी बंधू भगिनींनी इमॅजिमॉक्स अधिक इमॅझिथिफायर नावाचं जे तणनाशक आहे याचं संयुक्त मिश्रण बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते एकरी 40 ग्रॅम प्रति एकर असं आहे. आणि हे तणनाशक फवारणी करत असताना पिकामध्ये तणांची जी अवस्था आहे ती 2 ते 4 पानावर असावी आणि पिकाची जी तणांची अवस्था 2 ते 4 पानांची असावी आणि पिकाची अवस्था 15 ते 20 दिवसाच्या पुढं असावी. आणि यामध्ये फवारणी करत असताना आपल्याला 40 ग्रॅम तणनाशक जे आहे ते 1 एकर क्षेत्रावर समान पद्धतीनं त्या ठिकाणी तणांवर त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. याशिवाय दुसरं एक तणनाशक आहे ते की प्रोपॅक्युझाफॉप अधिक त्याच्यामध्ये इमॅझिथिफायर, म्हणजे या संयुक्त तणनाशकामुळं एकदलवर्गीय आणि द्विदलवर्गीय अशा दोन्ही तणांचं बंदोबस्त होतो. आणि या तणनाशकाचं जे प्रमाण आहे ते एकरी 800 ml प्रति एकरी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि याची सुद्धा फवारणी करत असताना तणांची अवस्था 2 ते 4 पानावर आणि पिकांची अवस्था ही 15 ते 20 दिवसाच्या पुढं त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे झालं सोयाबीन पिकामध्ये. कपाशी पिकामध्ये आपल्याला उगवणपूर्व तणनाशकामध्ये पहिला जो पर्याय आहे तो पेंडेमेथिलिन या तणनाशकाचा आहे. पेंडेमेथिलिन 30 EC हे जे तणनाशक आहे हे एकरी 1 लिटर आपल्याला लागवड केल्यानंतर परंतु पीक आणि तणे उगवण्यापूर्वी त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे. आणि हे फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरा पर्याय आहे
ते म्हणजे ऑक्झिफ्लोरफेन 23.5 EC. याचं जे प्रमाण आहे ते एकरी 170 मिली प्रति एकर असं आहे. आणि हे फवारणी करत असताना सुद्धा आपल्याला त्याच पद्धत आहे की लागवड केल्यानंतर पीक आणि तणे उगवण्यापूर्वी परंतु जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे. यानंतर ज्यांची कपाशी आज वाढीच्या अवस्थेत आहे आणि पीक उगवून आलेलं आहे अशा ठिकाणी आपल्याला पायरिथॉयबॅक सोडियम हे जे तणनाशक अधिक क्युझॉल्फ इथाईल याचं संयुक्त मिश्रण जे आहे ते एकरी 250 मिली प्रति एकरी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची, म्हणजे 625 मिली प्रति हेक्टरी. परंतु याच्यामध्ये तीच अट आहे की उगवण पश्चात हे तणनाशक आहे आणि याचा वापर करत असताना तणांची अवस्था ही 2 ते 4 पानांची म्हणजे कोवळ्या अवस्थेमध्ये तण असावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पीक हे वाढीला लागलेलं असावं, फार 20-25 दिवसाच्या वाढीच्या अगोदरचं पिकाची अवस्था त्या ठिकाणी नसावी. तर ही जे आहेत हे उगवण पश्चात तणनाशकं जे आहे की जे शेतकरी जुलै महिन्यामध्ये सुद्धा या तणनाशकाची फवारणी जी आहे ती आपल्या पिकांमध्ये करू शकतात. ऊसासारख्या पिकामध्ये म्हणाल तर ऊसाची लागवड झाल्यानंतर परंतु पीक आणि तणांची उगवण होण्यापूर्वी ॲट्रॅझिन नावाचं जे तणनाशक आहे ते एकरी 800 ग्रॅम 50 WP या स्वरूपामध्ये ते बाजारामध्ये मिळतं. याचं जे प्रमाण आहे ते 800 ग्रॅम प्रति एकरी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे जमिनीमध्ये ओल असताना. आणि पिकाची उगवण झाल्यानंतर आपल्याला मेट्रिम्युझिन 70 WP नावाचं तणनाशक आहे की ते बाजारामध्ये वेगवेगळ्या नावानं मिळतं. याचं जे प्रमाण आहे ते मात्र आपण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 600 ग्रॅम ते 800 ग्रॅमपर्यंत प्रति एकरी ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि हे वापरत असताना तणांची अवस्था 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असावी, म्हणजे कोवळं असावं. आणि पीक हे जे आहे ते आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ही आपण काही पिकांमध्ये उदाहरणादाखल उगवणपूर्व तणनाशके आणि उगवण पश्चात तणनाशके यांचाही आपण त्या ठिकाणी त्याची मात्रा आणि वापरण्याची वेळ सांगितली. आता आपण कपाशीमध्ये बघितलं तर 3 आठवड्यानंतर, 6 आठवड्यानंतर आणि 9 आठवड्यानंतर तणांचा प्रादुर्भाव आणि आपल्याला गरजेनुसार त्या ठिकाणी कोळपणी किंवा खुरपणीचा वापर आपण त्या ठिकाणी या पिकांमध्ये करू शकतो. जागतिक आणि भारतीय रसायनाच्या बाबतीत आपण काय सांगाल? आता आपण जर भारताचा विचार केला तर आपल्याकडे तणनाशकांचा जो वापर आहे तो अजूनही कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आपण जर जागतिक पातळीवर घेतलं तर याचा वापर तणनाशकांचा हा 50% अधिक आहे आणि भारतामध्ये मात्र हा जो वापर आहे 12 ते 15% आसपास आहे. म्हणजे तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं करू शकतो, परंतु तणनाशकांचा वापर करत असताना काळजीही घ्यायची की त्याचे अवशेष जमिनीमध्ये राहू नयेत. म्हणून योग्य पिकामध्ये दिलेल्या तणनाशकाचा वापर योग्य वेळेला आणि योग्य मात्रेत करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ही एक पहिली बाब. दुसरी बाब, आपण वर्षामध्ये एका जमिनीच्या भागावर एकच वेळेला कोणत्याही एका हंगामामध्ये तणनाशकाचा वापर करावा. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी आपण तणनाशके वापरलेले आहेत अशा ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये खोल मशागत किंवा नांगरटी करणे, अधिकाधिक सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे, या बाबी त्या ठिकाणी आपण पाहणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तणनाशके हे एकच तणनाशक सतत एकाच पिकाला किंवा एकाच जमिनीवर आपण वापरणं टाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे तणनाशके वापरत असताना आपण तणनाशकावरचं अवलंबित्व हे टप्प्याटप्प्यानं कमी करणं आणि एकात्मिक पद्धतीकडे जाणं. म्हणजे तणनाशकाच्या जोडीला काही पिकांमध्ये 5 आठवड्यानंतर, काही पिकांमध्ये 6 आठवड्यानंतर कोळपणी आणि खुरपणीची जर जोड दिली तर तणनाशकाची जी मात्रा आहे आपण 25% त्या ठिकाणी कमी करू शकतो. तर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण तणनाशकांचा वापर जो आहे तो आपल्या परिस्थिती बघून आणि मर्यादित करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून जमिनीतील जीवाणूंवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही आणि पिकांमध्येही उत्पादनामध्ये त्याचे अवशेष किंवा जमिनीमध्ये त्याचे अवशेष त्या ठिकाणी आपल्याला सापडणार नाही. जाता जाता आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण या तण नियंत्रणाच्या बाबतीत काय संदेश द्याल? अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आमचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सर्व शेतकरी बंधू भगिनींना आम्ही खरीप हंगामाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसेच एवढा संदेश आपल्याला देऊ शकतो की तण नियंत्रणाकडून तण व्यवस्थापनाकडे आपण गेलं पाहिजे आणि प्रतिबंधात्मक उपायासोबतच तण व्यवस्थापनासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन या कार्यप्रणालीचा अवलंब आपण जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे. आणि हे करत असताना आंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट, याशिवाय खरीप हंगामाच्या पूर्वी खोल नांगरट आणि यानंतर योग्य वेळेवर खुरपणी, कोळपणी आणि त्याच्या जोडीला तणनाशकाचा असा एकात्मिक जर वापर
आणि अवलंब आपण जर केला तर निश्चितपणाने कार्यक्षम पद्धतीनं आपण तण व्यवस्थापन करून आपलं पिकांचं उत्पादन वाढवू शकतो. तसेच आपल्या पीक उत्पादन हे तणनाशकांच्या अवशेषापासून मुक्त प्राप्त करू शकतो आणि जमिनीचं आरोग्यही त्या ठिकाणी राखू शकतो. सर, आपण या ठिकाणी आलात आणि खरीप हंगामामध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आणि तण नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं याविषयी सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलं. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम.